अहो शेखर दादा, तुम्हीच बोला ना राणादासनी. अहो मी कसं बोलणार, तुम्ही सांगा की. आता मी काय बोलणार? अहो तर आपल्या पोरांचा सवाल आहे, कोणी तर बोला की करा की धाडस. शेखर दादा तुम्हीच बोला आता. मी अहो राणादाना अंजलीला मी कसं बोलणार. नमस्कार. 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 राणादा, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की. बोला ना, गप्प गप्प का? अहो वहिनी, आजकाल आमच्या पोरांची लय काळजी वाटते बघा आम्हाला. अहो घरात पण थांबत नाहीत, लय काळजी वाटायला लागल्या पोरांची. कसली काळजी? अहो रात्री अपरात्री लक्ष्मी आमच्या पोराबाळाला कुठं बी घेऊन फिरते या. जर त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर कुणाला विचारायचं आम्ही, सांगा की तुम्ही. लय घोर लागलाय बघा जीवाला. तुम्ही तुमच्या लक्ष्मीला समजावा की. काही काळजी करू नका, मी लक्ष्मीला बजावते. आम्ही सांगितलं नसतं, पण आम्हाला काय करायचं तेच कळणं झालं बघा, म्हणून सांगितलं. तुम्ही काय बी काळजी करू नका, लक्ष्मी परत असं काय बी करणार नाही. आणि आज जे काय घडलं त्याच्यासाठी सॉरी. राणादा, अंजली वहिनी, तुमची काय ह्यात चूक नाही, पण जरा लक्ष्मीला समजावून सांगा. हो मी सांगते समजावून. बस येतो आम्ही. राजलक्ष्मी समोर ये. ऐकलं सगळेजण काय म्हणत होते? एकतर तू स्वतः बाहेर फिरतेस ते फिरतेस आणि वर दुसऱ्यांच्या मुलांना पण बाहेर घेऊन फिरतेस. काय उत्तर द्यायचे आम्ही? हो, समजवायला सांगितले, वरडायला नाही. तुम्ही तर काहीच बोलू नका. आजपासून तुम्ही तिचे लाड करणं एकतर बंद करा. आणि तू जर का यापुढे अभ्यास आणि खेळ सोडून दुसरं काही केलंस ना तर याद राख, मग आम्ही आहोत आणि तू आहेस. मी हो तुम्ही पण. तुम्ही तिचे लाड करणं बंद करा बरं का, मी सांगते तुम्हाला. काहीतरी करायलाच पाहिजे या राजलक्ष्मीचं. काय करूयात? चतुर्भिंगरी सारखं चोराला पोलिसाच्या हवाली करायचं. अरे त्या चिमुकली पोरीनं आपला माल धरून दिलाय. रानाची पोरगी आहे ना मधी. राणा आहे तो नाका समोर चालणारा माणूस आहे. ही पोरगी आहे कधी जरा वाकडी आहे, वाकडी. या लक्ष्मीनंच आपल्या लक्ष्मीवर खाला घातलाय. अरे तेच तर मागादर तुला सांगवलंय पप्प्या. बापू, माननीय परेश पाटील कोण आहे मी? तुझ्या नादाला लागण्यात काय पॉइंटच नाही. अरे तुझ्या नादाला लागून मी जाईन 12च्या भावात. तर बघ त्यापेक्षा ही नसती लढतरच नको आहे माझ्या मागे. तू बघ बघू माझं मी बघतो. बापू असं काय बापू? अहो लगेच चिडला सगळे बापू तुम्ही. असं नाही हो. काय झाले, इतके वर्ष ते बंड्या आहे ना माझ्या बरोबर, त्यामुळे त्याच्याशी असं बोलायची मला सवय झाली आहे. आता हा तुमचं वय बघता तुम्ही पप्प्या असं म्हणू शकता मला. त्यापेक्षा मला ही लढतरच नको आहे. बापू राहू दे, तुम्ही मला पप्प्या असं म्हणा. हा तेवढा हक्क आहे तुमचा. अरे बाबा, आता पोलिसांना गावता गावता वाचलोय मी, पण वाचला का नाही? अरे बघ एकदा वाचलो म्हणून काय सारखं वाचणार आहे वय? हे बघ त्यापेक्षा तू बघ माझं मी बघतो. राम राम. बापू ऐका माझं. तडीपारीवरनं परत आलो तेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा भेटला होता. तुम्ही माझ्या संकट होता. आता राणाची खुन्नस म्हणून का असना, पण तुम्ही माझ्या बाजूने होता. आणि पैशामुळे तुझी मती फिरली. अरे तांदळातल्या खड्याला जसा बाजूला करतात तसं तुम्हाला केलाय. समजा ध्यानात आहे माझ्या. तेच तर सांगालोय बापू, तेच पाप मला आता फेडायचं आहे. मला माहिती 3 वर्ष ते 5-6 वर्ष तुम्हाला लय त्रास झालाय, लय लोकांनी त्रास दिलाय तुम्हाला, मला माहिती आहे. पण बापू तुम्ही विचार बी करणार नाही एवढा पैसा मी तुम्हाला मिळवून देणार आहे. फक्त तुम्ही माझ्या बरोबर थांबा. ए बाबा, पैसे देणार आहेस का जेलात नेणार आहेस? बापू अहो माननीय परेश पाटलाचा शब्द आहे हो. तुमच्या अंगावर काय बी आलं तर ती मी माझ्या अंगावर घेईन. तुम्हाला अजिबात जेलात पाठवणार नाही. हा काय काळजी करायची नाही. अरे पर त्यात जप्त केलेल्या टेम्पोचं काय करायचं? बापू अहो तेच तर मगापासून मी तोच विचार करालोय की करायचं काय. काय काय नाही, मालाच्या मालकाला फोन लावायचा. बघा जप्त झाला ना हो माल?
तुम्हाला कसं कळलं? माझं कामच आहे ते. तू तुझं काम नीट केलं नाही गड्या. नाही, तुझ्या धमकच नाहीये ती. आम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. नाही काय आहे, तुम्ही बरोबर माणसावर विश्वास ठेवलाय, पण नेमका मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. त्याचं काय झालं, माझ्या आदेशा आधीच त्यानं टेम्पो बाहेर काढला आणि सगळा घोळ होऊन बसला बघा. पण तुम्ही काय काळजी करू नका, पहिला गाव देवाला असं समजा, पण पुढच्या टायमाला अजिबात घोळ होणार नाही बघा. ए, त्याची काय बी गरज नाहीये. जप्त झालेल्या मालाचे पैसे फेड आणि तुझं तोंड काळ कर. आता मालाचं पैसे फेडायचं असतील तर पैसे कमवायला पाहिजेत मामा, आणि पैसे कमवायचं असतील तर तुम्ही मला काम द्यायला पाहिजे. हा, तुम्ही काय काळजी करायची नाही, तुम्ही फक्त माल तयार ठेवा. होत माननीय परेश पाटील तुमचं सगळं पैसे फेडणार, पुढचं काम तयार ठेवा. ए परेश पाटील, चुकून जर हे माझ्या अंगलट आला ना, तुझी हाडबी जागेवर राहणार नाही. अहो मामा, तुम्हाला सांगितलं ना, ह्यात माझी काही चूक नाही हो. हे समजा माझ्या माणसाची चूक आहे. आता माझा हाडा खिळखिळ करायचा काय संबंध आहे? अहो धंद्यात हे कमी जास्त असं होतच असते की. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, फक्त पुढचं काम तयार ठेवायचं. काय हे पप्प्या, अरे समजा काय चाललंय हे बघ, माझ्या अंगावर काय बी आलं तर तू तुझ्या अंगावर घेतो बोला होतास, आणि आता मामाला माझा बळी देतो होय. बापू, तडीपारीची 4 वर्ष, जेलातली 6 वर्ष, जरा तरी माझ्या अनुभवावर विश्वास ठेवा की तुम्ही. हा, आणि मी एकदा सांगितलं ना, मग तुमच्या अंगावर काय आलं तर ते माझ्या अंगावर घेणार, माननीय परेश पाटलाचा शब्द आहे. आता मी काय सांगतो ते फक्त नीट ऐकायचं. आपल्याला जर लक्ष्मी कमवायची असेल ना, तर त्या रानाच्या लक्ष्मीचा काटा पहिल्यांदा काढला पाहिजे, आणि त्या रानाच्या लक्ष्मीचा काटा हे माननीय परेश पाटील काढणार. एवढं आहे की. अहो सॉक्स. अगं काय नीट भर की पुस्तकं, एवढी कसली घाई आहे? अगं आज शाळेत सरांनी जाताचा तास ठेवलाय. जादाचा तास? परीक्षा तर लांब आहेत अजून. माहित नाही. चल येतो राहा. हे लक्ष्मी, हे बघ, अभ्यासाकडे नीट ध्यान द्यायचं. हा, चल मी तुला शाळेत सोडतो. चल. अरे नको, मला आधीच उशीर झालाय. अगं ऐक, उशीर झालाय म्हणूनच तर तुला राहण्याची सोडतील, म्हणजे लवकर पोहोचशील शाळेत गाडीवरनं. आणि आई आधी नाश्ता करायचा आणि मग शाळेत जायचं. अगं आई, अगं आई वगैरे नाही, चला नाश्ता करायला. चला चला बापू, यो माल आहे का नाही, आपल्याला पटकन कुठेतरी जाऊन लपवायला पाहिजे. अरे गावातले माणसं म्हणत होती काल रातच्या तस्करीचा टेम्पो सापडलाय पोलिसांना. बापू, अहो आपलाच टेम्पो होता तो, काहीतरी नवीन सांगा. अरे नसत्या फंतात अडकलोस माता मला तू. बापू अजून अडकलाय का सांगा मला. अरे पण काल त्या पोरीने बघितलं ना आपल्याला. बापू, त्या पोरांनी आपल्याला बघितलं असतं की नाही, तर पोलीस आपल्या घरापर्यंत आला असतात आतापर्यंत. त्या पोरांनी आपल्याला ओळखलेलं नाही आहे ती, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. चला कामाला. अरे काय घाबरू नका म्हणतोय, तो आपला टेम्पो त्या रानाच्या पोरगीनं त्याच्या मित्रांनी धरून दिलाय. बापू कसं सांगू तुम्हाला. हे बघा, ती इटुकली पिटुकली पोरं आहेत की नाही, ती आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. तुम्ही काय काळजी करू नका सा. आता एक काम करूया, हे सामान आहे की नाही पटापट लपूया, आणि तुम्ही माझ्या दुकानात न जाताना बारका असा गुळ घेऊन जावा, म्हणजे कोणाला शंका येणार नाही. विकत घेतल्यासारखं घेऊन जायचं. हा, चला चला उठा. तो गुळाचा चहा मी पित नाही, मी साखरेचा पितोय. बापू, आतापासून काय गोड खाल का नाही, ते गुळातनं खायचं. साखर म्हणजे ईश असते. बापू, ही रानाची पोरगी आहे की नाही, लय आगावपणा करायला लागले. तिला कसा धडा शिकवतो बघाच तुम्ही. शिकवणार येड घालवायला नको. आधी हे सामान लपूया. उचला उचला चला. चला, आली शाळा. उतरा. ओके लक्ष्मी, शाळेत नीट अभ्यास करायचा. हा, झालं का? मी कधी वाईट अभ्यास करतो काय? तसं नाही ग, ते बारकेपणापासून मला समजे तसंच बोलतात, म्हणून सवय झाली मला. जा. हे लक्ष्मी, हे काय शाळेत तर कोण बी नाही, सुट्टी आहे काय? नाही,
जादूचा तास आहे सांगितलं का मी तुला? जादाचा तास आहे, मग तासाला पोरं पाहिजेत का नको? अरे ते फक्त हुशार पोरांचा जादूचा तास. आणि शाळेत हुशार किती पोरं आहेत सांग? होय की, पोरं तर कोणच नाही. माझी पोरगी एकटीच हुशार आहे. म्हणून मी एकटीच आहे. आत्ता आलं बघ माझ्या लक्षात. पण ते नव, पण शाळेत शहर बी दिसत नाहीत कुठं. राणा दा, तूच म्हणतोस ना मी हुशार आहे. आहेस तू? मग हुशार पोरांना सरांची गरज काय? जाऊ? हे थांब काय ते? लक्ष्मी, मी तुझा बाप आहे ना, वरनं पोलीस बी आहे. उगं मला गंडवू नकस. अरे लक्ष्मी, ही हुशारी दुसरीकडे दावायची. मला खरं सांग, काय भानगड आहे ते? तुला खरं सांगू राणा दा, पवारांच्या मळ्यात लई भारी बोरं आली आहेत. शाळा सुरू व्हायच्या आधी मी आणि संगी तिथं जाऊन बोरं तोडणार आहे. अगं एवढंच नव, मग मला सांगायचं की मी तुला लई भारी बोरं आणून दिली असती बघ. तू आयता आणून दिल्यावर काय मज्जा? सगळ्या पोरांनी जाऊन दगड मारून मारून बोरं पाडायची आणि मळ्यातलं पाणी वरडत आलं की बोरं घेऊन पळून जायची मज्जा. खरं का खोटं? एकदम बरोबर बोललीस बघ तू. तुझ्या आईला यातली काय मजा कळणारच नाही. तू एकदम माझ्यावर गेलीस बघ. मग आता तुझा आईला सांग मी जादूच्या तासाला बसलोय. आणि तुझा बोरं पाडायला. बरं ऐक, पण ते धोंडा मारताना कुणाला लागणार नाही याची काळजी घे. तू त्याची काळजीच करू नकोस. आम्ही झाडाची बी काळजी घेतो. एकदम बेस्ट. बरं लक्ष्मी, आपल्याला पाहिजे तेवढीच बोरं घ्यायची, दुसऱ्याचं नुकसान करायचं. राणा दा, सगळं पाठ आहे मला. तू तुझं पोलीस स्टेशन सांभाळ. तोड धर सरपास. हा, माझं बी हे पाठ झालंय. बरं जातो मी, तू बी जा. आणि लवकर शाळेत जा. लवकर जा शाळेत. वा बुवा वा, आज फार मोठं काम केलंय तुम्ही. आठवड्यात दुसऱ्यांदा तस्करीचा माल पकडलाय तुम्ही. नाही साहेब, राणानं धरलाय माल. अहो बुवा, ज्युनियरनं काम केलं तरी त्याला मार्गदर्शन सिनियरच असतंय ना. नाही साहेब, यात माझा काय संबंध नाही. मी आपलं गस्त घातल्याने परत आलो. हा जो सगळा काही माल पकडलाय ना, तो राणानं. होय, ह्या आधीचा ट्रक बी राणदानच पकडला, पण त्याची कुरडी करणं फुकटचं क्रेडिट घेतलं. हा, तो जरा डोक्यानं अर्धाच होता. कुणी भरती करून घेतला होता काय माहित. जाऊ द्या आता पोलीस खातं सोडून गेलाय ना तो 2 मार्कवाला. कशाला त्याचा विषय. पण राणा, भारी काम केलंस गाड्या. साहेब, अहो मी काय बी केलं नाही. जो माल पकडून दिलाय तो लक्ष्मी आणि तिच्या दोस्तांना. ती रातभर पाठ ठेवली आणि ठिया टाकून ते टायर पंक्चर केला ट्रकचा. हा, पण तुझ्या मार्गदर्शनाखाली केलं म्हणजे खरं क्रेडिट तुझंच. नाही नाही, अहो हे समजा क्रेडिट त्या चतुर्भिंगरीचं. ती चतुर्भिंगरी कोण? अहो साहेब, पुस्तक आहे. ती चतुर्भिंगरी त्या चोरांना कशी पकडते हे समजा त्या पुस्तकामध्ये. ते पुस्तक सारखं वाचत असते आमची लक्ष्मी. हा, म्हणजे खरं क्रेडिट लक्ष्मी आणि तिच्या मित्रांचं. तुझी पोरगी मात्र भारी आहे राणा. होय, लक्ष्मी इथं पोलीस स्टेशनला आली होती तेव्हाच ओळखलं होतं. एकदम चुनचुनीत आहे. अहो लय बी कौतुक करू नका तिचं. अहो कुठं काय भानगड होणार नाही का, कुठल्या संकटात सापडणार नाही याचं कायम भ्या असतंय बघा. अरे बाबा, ते तुझं बापाचं काळीज आहे. याच काळजाला कायम त्याची काळजी असते बघा. आता शाळेत आहे म्हणून जरा निर्धास्त आहे. अरे बाबा, एवढी धाडशी मुलगी मिळाली हे तुझं नशीब आहे. माझं नशीबच म्हणायचं. ती जन्माला आली आणि माझं नशीबच बदललं बघा. माझी लक्ष्मी माझ्यासाठी लय लकी आहे. चला, लक्ष्मीच्या धाडसामुळं आपल्याला परत तस्करीचा माल सापडला. साहेब, यावरनं एक गोष्ट क्लिअर आहे की गुन्हेगार आपल्याच भागात आहे. होय साहेब, नाहीतर 2 टाइम आपल्या भागात माल सापडला नसता. राणा बुवा, आता या केसच्या तपासाची जबाबदारी तुमच्यावर. होय साहेब. हे संगीत थांब, आपल्याला जायचंय. कुठं? लक्ष्मी कुठलं काम अर्धा करत नाही. कसलं काम? तुला चोर नाही पकडायचे? परत परत कुठलं? काल ते पळून गेले, आठवतंय ना? पण आता कसं ओळखणार? टेम्पो तिथं पंक्चर झाला
तिथं बघू म्हणजे कळेल काय तर. अगं पण शाळा एका दिवसात काय कलेक्टर होणार आहेस काय? मी घेतो तुझा सगळा अभ्यास, एका दिवसात काय फरक पडत नाही. घरी कळलं तर काय खरं नाही माझं, आणि तू संगत आली नाहीस तर तुझं काही खरं नाही. चल. ए थांबा थांबा, तर आपल्याला जायचंय. कुठं? कालचं काम पूर्ण करायला. ए नाही नाही नाही, घरातली लई काल वरडल्यात. अर्धवट काम करायचं होतं तर आधीच नाही म्हणायचं होतं. आता सोडणार नाही मी तुम्हाला. चला. ए नाही नाही, तर येता सांगा का जाऊ माझा इंगा. लक्ष्मी तुझ्या आई. आई बोंबला, माझी तुमच्या संगत गाठ नव्हती झाली. काय रे, सगळेजण असे शाळेच्या बाहेर का उभे आहात? जायचं नाही जादा तसाला. जादा? हो, लक्ष्मी सकाळीच गेलीये, तुम्ही नाही गेलात. हा चाललोय. लवकर जा ना, तर महाजन सर फटके देतील. जा लवकर जा. इथं रानाची पोरगी आहे. इकडे काय करायला? या आगाऊ पोरीला शंका आली का काय? बघायला पाहिजे मला. ही तर दुकानाकडेच यायला लागली. हिला बघतोच आपण. काय चॉकलेट हुडकल्यास? नाही मग पैसे? नाही, मग काय हुडकायला लागल्यास? सिक्रेट आहे. सिक्रेट आहे होय? मला तुझं सिक्रेट सांग की तुला मी मोठं चॉकलेट देतो. मी नाही खात चॉकलेट. मग मग तू माझ्या दुकानाकडे कशाला यायला लागल्यास? खेळते मी. खेळतेस अशी एकटीच? याला काय खेळ म्हणतात काय? एकट्याचाच खेळ आहे तो, तुम्हाला काय माहित? एकट्याचा खेळ आहे? ए जास्त आगाऊपणाने बोलीस का नाही तर माझ्या दुकानात नेईन. माझ्या दुकानात बागुल बुवा आहे. दुकानाकडे फिरकलीस का नाही तर बाग. आई आणि राणादा म्हणतात की बागुलबुवा नसतोय. काय तुझं आई बाप? बाकीच्या घरात पोरं रडा लागली की नाही त्यांचा आई बाप सांगतात बागुल बुवा येईल ग बस, आणि तुझा आई बाबा सांगतात बागुल बुवा खोटा असते म्हणून. काय मी रडत बी नाही आणि घाबरत बी नाही. होय? तू रडत नाहीस, तू घाबरत पण नाहीस. आता माझ्या दुकानाकडे चल. तुला दुकानात नेतो, पोत्यात भरतो, त्यात उंदर सोडतो आणि बंद करतो वरणाने बस खेळत. माझ्याकडे शिवी आहेत मोठ्या मोठ्या. मी नाही घाबरत कोणाला. हो नाही घाबरत? मग चल की. कशाला घाबरले? चल 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 की चल. माननीय परेश पाटला पैसे आरडाय मला सांगाले. कार्ट्यानो शांत बसा रे. ही वेळा सांगा सुधारायची नाही. दंगा करू नका, थांबा जरा. हा सर बोला. हा अंजलीबाई, अहो आज लक्ष्मीला शाळेत नाही का पाठवलं? पाठवलं की, सकाळीच गेली ती शाळेत. आज जाता तासे म्हणाली. आपण नाही आली ती शाळेत. आली नाही? बरं बरं मी बघते. हॅलो. हा राणाजी, अहो तुम्ही लक्ष्मीला सकाळी
शाळेत सोडलं होतात ना? होय का काय झालं? अहो महाजन सरांचा मला फोन आला होता लक्ष्मी शाळेतच नाहीये म्हणून. असं कसं होईल? अहो, मी तर शाळेतच सोडलंय. अहो पण मग आता शाळेत नाहीये तर मग गेली कुठे? थांबा मी बघतो. तुम्ही बघा, मी पण पोहोचते लगेच. हा ठेवते. हा